Welcome to this session. In this session, Servlets chapter part 2 notes मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि ही एक्सप्लेनेशन करत असताना आपण MCQ पॉईंट्सकडे कसं ऑब्झर्व करायला पाहिजे, काय स्टडी करायला पाहिजे, एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे ही सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि विथ दिस नोट्स सर्वलेट चॅप्टरमध्ये जे काही तुमच्या सिलेबसमध्ये पॉईंट्स आहेत सगळे ह्याच्यामध्ये कवर होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आधी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की MCQ एक्झामिनेशनमध्ये सगळ्यातून डिफिकल्ट, कन्फ्युजिंग आणि चॅलेंजिंग क्वेश्चन्स ही JDBC अँड ह्या सर्वलेट्स चॅप्टरमधून असतात. तर ही नोट्स तुम्ही केअरफुली स्टडी करा आणि डेली एक 15 to 20 मिनिट्स ह्या नोट्सचं रीडिंग करा, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये काही डिफिकल्ट क्वेश्चन्स असतील तर बऱ्यापैकी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी ही हेल्पफुल राहतात. तर लेट स्टार्ट. तर ही नोट्स तुम्हाला कुकीज टॉपिकपासून स्टार्ट होत आहे आणि MCQसाठी ही कुकीज पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी प्रिव्हियस नोट्समध्ये पण सांगितलेलं आहे, जिथं रेड कलरच्या बॉक्समध्ये जे काही नोट्स मी प्रेझेंट केलेलं आहे ती MCQसाठी इम्पॉर्टंट आहेत. तसंच ह्या बॉक्समध्ये इथं मी असं MCQ म्हणून सुद्धा हायलाईट केलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल आता कुकीजसाठी एक MCQ क्वेश्चन येऊ शकतं की ही कुकीज ही एक क्लास आहे आणि ही क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे ती तुम्हाला जर एक MCQ क्वेश्चन आलं तर दी करेक्ट आन्सर विल बी javax.servlet.http पॅकेज, राईट. आणि कुकी कुठं क्रिएट होत आहे? कुकी इज क्रिएटेड ऑन दी वेब सर्वर. जसं तुमचा अपाची टॉमकॅट सर्वर आहे तिथं द कुकीज विल बी क्रिएटेड अँड सेंट टू दी क्लायंट मशीन अलॉंग विथ दी रेस्पॉन्स. टॉमकॅट वेब सर्वर जे काही रेस्पॉन्स वापस क्लायंटला पाठवतं त्या क्लायंटच्या सोबत कुकी ऑल्सो इज सेंट. आणि कुकीचं मेन यूज काय आहे? इट इज यूज्ड फॉर सेशन मॅनेजमेंट. ही 3 पॉईंट्स तुम्ही स्टडी करा, MCQसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एक एक्झाम्पल प्रोग्राम पण दिलेला आहे. ही प्रोग्राम तुम्ही टाईप करा, सेव्ह करून रन करा, ह्याला टॉमकॅट वेब सर्वर इन्स्टॉल करा अँड इट विल बी व्हेरी युजफुल फॉर युअर प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. तसंच कुकीजच्या संबंधित जे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत, सेट मॅक्स एज आणि ॲड कुकी, ही 2 फंक्शन्स ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर इथं मी रेड कलरच्या बॉक्समध्ये इथं MCQ म्हणून हायलाईट केलेलं आहे. ओके. त्यानंतर ह्या मेथड्सचं एक्सप्लेनेशनसुद्धा इथं मी प्रोव्हाइड केलेलं आहे. ह्या नोट्समध्ये एवढं तुम्ही करा. जिथं जिथं रेड बॉक्समध्ये आहे किंवा असं स्टार मार्कमध्ये आहे याच्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या. एक्झामिनेशनसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुकीचं कन्स्ट्रक्टरला 2 आर्ग्युमेंट्स असतात. पहिला आर्ग्युमेंट स्ट्रिंग टाईपचा आहे आणि दुसरा आर्ग्युमेंटसुद्धा स्ट्रिंग टाईपचा आहे, म्हणजे त्या कुकीचं नेम अँड कुकीचं व्हॅल्यू. तर ही नेम व्हॅल्यू काय नोट्स तुम्ही स्टडी करा, क्लिअरली दिलेला आहे. तर कुकीज टॉपिक संपल्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण कवर केलं आहे, सेशन्स अँड सेशन ट्रॅकिंग. ओके. तर ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, HTTP इज ए स्टेटलेस प्रोटोकॉल, राईट. ही एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि 4 टेक्निक्स विच आर यूज्ड फॉर सेशन ट्रॅकिंग, दिस इज इम्पॉर्टंट. ह्या बॉक्समध्ये जे दिलेलं आहे असं ही नोट्स फक्त डाउनलोड करू नका, डेली एक 15 to 20 मिनिट्स स्टडी करा. इट विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. का हेल्पफुल म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन जर आलं तर इझिली यू कॅन अटेम्प्ट, पण ती क्वेश्चन थोडं ट्विस्ट करून जर विचारलं तर ही नोट्स तुम्ही स्टडी केलं तर इट विल बी व्हेरी हेल्पफुल. सगळे प्रोग्रामसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर समजा एखादा लाईव्ह क्लास पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. ह्या संडेला आय एम प्लॅनिंग फॉर अ लाईव्ह क्लास, राईट. त्याचे डिटेल्स मी व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर सगळे मेथड्स इथं मी तुम्हाला दिलेलं आहे. सर्वलेट चेनिंग अँड फिल्टर्स, राईट. तर सर्वलेट चेनिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिक्वेस्ट डिस्पॅचिंग. असं सिम्पल पॉईंट स्टडी करा. ओके. तर ह्याच्यामध्ये ही जे 2 फिगर्स आहेत, फॉरवर्ड मेथड, राईट, अँड सेकंड वन इन्क्लूड मेथड, ह्याचं व्हेरी नाईस क्लिअर एक्सप्लेनेशन ह्या फिगरमध्ये दिलेलं आहे. ह्याच्यावरती डायरेक्ट MCQ क्वेश्चन येतं आहे. इज दिस पॉईंट क्लिअर? पण ह्याच्या पाठीमागचं लॉजिक काय, फक्त एक 10 ते 15 मिनिट तुम्ही स्पेंड करा, व्हेरी व्हेरी क्लिअरली तुम्हाला अंडरस्टँड होतं. ओके. अँड लास्टली
मोस्ट इम्पॉर्टंट इथं बघा मी काय दिलं MCQ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन डू गेट मेथड अँड डू पोस्ट मेथड. मित्रांनो ही मेथड्स सगळे जे काय ही नोट्स सगळे जे काय आहे फक्त MCQसाठी तुम्ही स्टडी करू नका. एक्झामिनेशनसाठी तुमचं ओव्हरऑल नॉलेज तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर ही नोट्स आता नाही, इवन आफ्टर एक्झाम्स ऑल्सो तुम्ही थोडं थोडं टचमध्ये राहून ही स्टडी करा. इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर फ्युचर कॅरियर ऑल्सो. ओके. तर विथ दिस आय फिनिश दी सिलेबस ऑफ द सर्वलेट्स चॅप्टर. तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा मला व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही मेसेज पाठवू शकता. आय विल ट्राय टू रिप्लाय टू युअर प्रॉब्लेम्स. अँड ॲट द सेम टाईम ही नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा. तुमच्या व्हॉट्सअपमध्ये मी ही लिंक पाठवून देतो. थँक्यू. ऑल द बेस्ट.